कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे 1000 कोटीच्या वर नुकसान. केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशासह राज्यभरातील कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये सातत्याने दरात घसरण सुरू आहे. 10 ते 15 दिवसापूर्वी कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा आज सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे. तसेच लाल कांद्याची टिकाऊ क्षमता कमी असल्यामुळे हे जास्तीत जास्त दिवस न ठेवता विक्री करावी लागते. याकडे केंद्र सरकारने लक्ष देऊन लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या नवीन कांदा हे महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश हे 5 राज्यात मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. याविषयी व्यापारी परवीन कदम यांनी कांदा नगरी न्यूज यांना माहिती दिली आहे. 7 डिसेंबरला सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली. तर त्यानंतर सातत्यानं बाजारभाव कोसळून आज सुमारे 1500 ते 2000 रुपये बाजारभाव सरासरी क्विंटल मागे कमी झाले. याचा फार मोठा जो लॉस आहे ते शेतकऱ्यांवर झालेला आहे. आणि आज जिल्ह्यात सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक आवक असूनही सरकारने हे जो निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा निर्णय आहे. शेतकऱ्यांचे कमीत कमी जिल्ह्यात 250 ते 300 कोटी रुपयाचे नुकसान झाले. त्या पाठीमागं सोलापूर जिल्हा असेल, बाजूला नगर जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यां मिळून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सुमारे 1000 कोटीपेक्षा बी अधिक नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचेच नुकसान नसून त्यामागं व्यापाऱ्यांचे पण फार मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांचं जे पोर्टला माल सरकारने जे अचानक कांदा निर्यात बंदी केली तर ते पोर्टला माल अटकले असेल, बॉर्डरला अटकले असेल, त्या मालांचे फार मोठे करोडो रुपयाचे नुकसान हे व्यापाऱ्यांचे पण झाले. तर सरकारला एकच विनंती आहे का लवकरात लवकर सरकारने निर्यात बंदी खुला करावी, हीच एवढी मागणी माफक अपेक्षा आहे व्यापाऱ्यांची. कोणत्या कोणत्या राज्यातला आता येते नवीन माल? गुजरात आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, असे 5 राज्यात नवीन क्रॉप चालू झाला आहे. तरी पण सरकारने निर्यात बंदी लावली. आणि हा जो कांदा आहे याचा टाईम पिरियड फार कमी, हा 10 ते 15 दिवस टिकणारा कांदा आहे. हा काय उन्हाळा कांद्यासारखा 6 किंवा 8 महिने टिकत नसतो. त्याच्यामुळे सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करावं, हीच व्यापाऱ्यांची माफक अपेक्षा.